प्रतिनिधी अनिश शेख भिकन। मोताळा लोणार तालुक्यातील चिखला येथे शिवजयंती उत्सवादरम्यान मराठा समाजातील महिलांवर झालेला प्राणघातक हल्ला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा झालेला प्रयत्न या निंदनीय घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने बोराखेडी पोलीस निरीक्षकांमार्फत मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले। या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली असून अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। चिखला गावामध्ये शिवप्रेमींनी शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृती पुतळा बसवून उत्सव साजरा केला होता। मात्र रात्रीच्या वेळी गावातील सुमारे 200 समाजकंटकांनी हा पुतळा उचलून फेकण्याचा प्रयत्न केला। यावेळी पुतळ्याचं संरक्षण करण्यासाठी सरसावलेल्या मराठा समाजातील महिलांवर जमावाने अमानुष हल्ला केला। या हल्ल्यात महिलांचे कपडे फाडून त्यांचा विनयभंग करण्यात आला आणि त्यांना गंभीर दुखापत करण्यात आली। केवळ 10 घरे असलेल्या अल्पसंख्याक मराठा कुटुंबांना लक्ष्य करून जातीय तेढ निर्माण करण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचे निवेदनात नमूद केले आहे। सकल मराठा समाज, मराठा युवक समिती आणि सर्वपक्षीय राजकीय व सामाजिक संघटनांच्या वतीने देण्यात आलेल्या या निवेदनात प्रामुख्याने भारतीय न्याय संहिता 2023 नुसार जीवे मारण्याचा प्रयत्न, सामूहिक षडयंत्र, दंगल घडवणे आणि महिलांच्या विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे। तसेच संबंधित पुतळ्याला कायमस्वरूपी संरक्षण देऊन गावातील मराठा कुटुंबांना सुरक्षा पुरवावी असेही सांगण्यात आले आहे। छत्रपतींच्या स्वराज्यात महिलांची विटंबना होणे हे हुकुमशाहीचे लक्षण असून प्रशासनाने तातडीने कठोर पावले न उचलल्यास संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात आक्रमक आंदोलन छेडले जाईल असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला। समाज कंटकांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे। बुलढाणा जिल्ह्यातील चिखला या गावामध्ये ज्या समाजकंटकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचं त्या ठिकाणी षडयंत्र रचलं होतं, परंतु एक झाशीची राणी म्हणून जिजाऊ कन्या त्या ठिकाणी उपस्थित झाल्या आणि त्यांनी त्यांचा सगळा प्रयत्न त्या ठिकाणी हाणून पाडला आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये जे एक वातावरण त्या ठिकाणी एक दूषित वातावरण करण्याचा प्रयत्न केला, त्या समाजकंटकाचा मी मोताळा तालुका सर्व पक्षीयांच्या वतीनं व सर्व धर्मीयांच्या वतीनं व सर्व जातीच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध करतो व थांबतो। लोणार तालुक्यातील छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या अनुषंगानं प्रतिष्ठापित पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयास झाला, पुतळा हटवण्याचा प्रयास झाला। त्या हटवण्यासाठी त्या गावातील 5 ते 10 मराठा समाजातील महिलांनी तो पुतळा हटवू नये याच्यासाठी एल्गार पुकारला। त्या महिलांवर मारहाण झाली, त्यांचे कपडे फाडण्यात आले। ही निंदनीय खेदजनक घटना आहे। त्यांच्यावर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे। जीवे मारण्याचा प्रयास, महिलांचा अवमान, सामूहिक ठिकाणी दंगा घडवण्याचा प्रयास असे विविध गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्याचं निवेदन आम्ही स्थानिक ठाणेदारामार्फत मुख्यमंत्री, गृह विभाग, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना दिलेला आहे। त्यांच्यावर 24 तासाच्या आत कारवाई झाली पाहिजे, अन्यथा मराठा समाज आक्रमक आंदोलन करेल हा इशारा आम्ही समस्त मराठा समाज बांधवांच्या वतीने या ठिकाणी देतो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये महिलांना सन्मान होता, मान होता। किंबहुना इतिहास असं सांगतो की कल्याणच्या सुभेदाराची सून जेव्हा रायगडावर आणली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली बहीण म्हणून तिची बोळवण करून तिला सुरक्षित पाठवली। एवढा सन्मान त्या छत्रपती शिवाजी महाराजच्या राज्यात असताना आज जी निंदनीय घटना लोणार तालुक्यामध्ये जी घडलेली आहे ती खऱ्या अर्थानं अवमानजनक आहे। म्हणून त्या घटनेचा सर्व धर्मियाच्या वतीनं, सर्व पंथीयाच्या वतीनं, सर्व पक्षीयाच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध करतात। आम्ही सर्व वारकरी संप्रदायाच्या वतीनं सुद्धा त्यांचा जाहीर निषेध करतो। तातडीने त्याच्यावर कारवाई व्हावी, पुन्हा असे घटना घडू नये याची जबर एक अशी असावी असं जाहीर करतो।